मतदारांनो नमस्कार। आपल्या सर्वांना सर्वात प्रथम येणाऱ्या 20 तारखेला मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने कोणालाही मतदान करा। तुमच्या मनात जो मतदार आहे, जो पक्ष तुमच्या मनात आहे, आपल्याला वाटतं की मुंबईचा, महाराष्ट्राचा जो पक्ष विकास करू शकतो, जो उमेदवार आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो, त्यांना तुम्हाला मतदान करायचं आणि भरभरून करायचं आहे। रस्त्यावर उतरा आणि यावेळीचं विक्रमी मतदान हे तुम्हाला नोंदवायचं आहे। दोन्ही पक्ष, एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी, दोघांकडनं अतिशय चांगला प्रचार झालेला आहे। रंगतदार अवस्थेत प्रचार होता। अगदी पंतप्रधान मोदी, अमित शाह, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी अनेक सभा घेतल्या, अनेक सभा गाजवल्या, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले आणि आज संध्याकाळी 5 वाजता संपूर्ण प्रचाराची सांगता होते। संपूर्ण प्रचार हा आज संध्याकाळी 5 वाजता थंडवणार आहे। प्रत्येक पक्ष दावा करतोय की आमचं सरकार येणार। महायुतीचं म्हणणं असं आहे की आम्हाला 170 ते 175 जागा मिळणार। दुसरीकडे महाविकास आघाडी सांगते की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार। काही सर्वे आलेत, आतापर्यंत 4 सर्वे आलेत जे खासगी वाहिन्यांवर, त्याच्यापैकी तिघांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी येईल, एकाचं म्हणणं आहे महायुती येईल। याच्यामध्ये आणखी 2 गोष्टी अशा असतात की सर्वात पहिली सट्टेबाज हा नेहमी प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काही सट्टा लावत असतो, सट्टा बाजार गरम असतो। यंदा देखील महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेसाठी सट्टेबाजांनी संपूर्ण जवळजवळ 5000 कोटींचा सट्टा लावलेला आहे अशी माहिती आहे। सट्टेबाजांनी आपला अंदाज काढलाय। त्यांनी असं केलंय की महाविकास आघाडी सत्तेत येईल यासाठी त्यांनी 85 पैसे दिलेले आहेत आणि महायुती सत्तेत येईल यासाठी त्यांनी 90 पैसे दिलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ असा झाला की फक्त 5 पैशाची तफावत आहे। म्हणजे अटीतटीचा आणि काटेकी टक्कर ही महाराष्ट्रातल्या जनतेला यावेळी पाहायला मिळणार आहे। सट्टेबाजांचं मत असं आहे की महायुतीला 124 ते 128 जागा मिळू शकतात, महाविकास आघाडीला 147 ते 152 जागा मिळू शकतात, इतरांना 11 ते 12, त्याच्यामध्ये मनसेला 3 ते 4 जागा मिळू शकतात असा सट्टेबाजांनी अंदाज वर्तवलेला आहे। सट्टेबाजांच्या मते उद्धव ठाकरे गट आहेत त्यांना 35 ते 36 जागा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 42 ते 44 जागा, काँग्रेसला 62 ते 65 जागा, समाजवादी पार्टीला 1 अथवा 2 जागा, भाजपला हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल जागा असलेला त्यांना 75 ते 78 जागा, शिंदेना 30 ते 31 जागा आणि अजितदादांना 20 ते 21 जागा मिळतील असा अंदाज हा सट्टेबाजांचा आहे। दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांची SID विभाग असतो जो नेहमी राजकारणाचा आढावा घेत असतो, त्यांनी देखील आपला अंतिम अहवाल काढलेला आहे। त्यात देखील त्यांनी असं सांगितलंय की महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला किंचित जागा जास्त मिळू शकतात। त्यांच्या मते 147 ते 150 जागा या महाविकास आघाडीला मिळतील, 130 ते 132 जागा महायुतीला मिळतील, 2 ते 3 जागा मनसेला मिळतील आणि अपक्ष आणि छोटे पक्ष यांना मिळून 7 ते 8 जागा मिळतील। हा एकंदरीत अंदाज सट्टेबाजांनी आणि पोलिसांचा जो विभाग आहे SID विभाग त्याने वर्तवलेला आहे। शेवटी जनता सुज्ञ आहे, हुशार आहे, मायबाप आहे। मतदार ठरवणार कोण बाहेर पडणार, कोण आत येणार। खरंच शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी गेल्या 2 वर्षात चांगलं काम केलं आहे का? लाडक्या बहीण योजनेचा किती फायदा त्यांना होणार? इतर त्यांनी काही योजना केल्या आहेत त्याचा किती फायदा होणार? की विकास कामं ठप्प झाली त्याचं नुकसान त्यांना भोगावं लागणार? दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला गेला, त्यामुळे लोकसभेत त्याचा त्यांना फायदा झाला आणि फटका बसला महायुतीला। तोच फक्त फटका यंदा बसणार का? उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही सहानुभूती आहे का? त्यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत का? काँग्रेसकडून पूर्णपणे त्यांना सहकार्य मिळणार की काही मतदारसंघात दगाफटका होणार? राष्ट्रवादी काँग्रेस जे 84 वर्ष वयाच्या ह्याच्यावर उंबरठ्यावर असलेले शरद पवार आजही मोठमोठ्या सभा घेतात, त्यांच्या सभांना गर्दी होते, त्याचा फायदा त्यांना होणार का? अजितदादांचा ते वचपा काढणार का? या सर्व गोष्टींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आज प्रचार थंडावलाय। पुढील 48 तास ही रात्र वैराची असणार आहे, कारण घराघरामध्ये जाऊन, झोपडपट्ट्यामध्ये जाऊन कोणाला मॅनेज करायचं, कोणाला तोडायचं, कोणाला फोडायचं या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर ऊत येणार आहे। 20 तारखेला मतदान होणार। 23 तारखेला दुपारी 4 वाजेपर्यंत स्पष्ट भूमिका होणार की पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसणार
की महायुतीचं सत्ता उलथवून लावण्यात महाविकास आघाडीला यश येणार आणि ते महाविकास आघाडीचं सरकार येणार. आपल्याला फक्त पाहायचं आहे. मी अमित जोशी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा आपल्याला भेटेन बुधवारी एखादा विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.